काल रात्री या आमदाराच्या पुतण्याने एकाचा जीव घेतला, पण आमदार म्हणतात माझ्या पुतण्याने काहीच केलं नाही. काल रात्री नेमकं असं काय घडलं ते पाहू. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा. पुणे नाशिक महामार्गावरती कळंब नजीक असलेल्या खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या मयूर पाटील यांनी हा सर्व धक्कादायक प्रकार केला आहे. 19 वर्षीय मयूर पाटील हा पुणे नाशिक महामार्गावरून आपल्या फॉर्च्युनर कारने पुण्याच्या दिशेने येत होता, पण विशेष म्हणजे तो विरुद्ध दिशेने गाडी सुसाट चालवत होता. 19 वर्षीय मयूर पाटीलनी समोरून आलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकी हवेमध्ये उडाली. या अपघातामध्ये दुचाकीवरती असलेला ओम भालेराव या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ओम भालेराव हा घरातील एकुलता एक मुलगा, घरी आई वडील बहीण असं कुटुंब. तर दुचाकीवरील दुसरा तरुण अत्यंत गंभीर जखमी झाला. गाडी चालवणारा मयूर पाटील तिथून फरार होता, परंतु ग्रामस्थांनी त्याला अडवले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. या आमदाराच्या पुतण्याने निष्पाप मुलाचा जीव घेतला. ग्रामस्थांचं म्हणणं आहे 19 वर्ष मयूर पाटील हा दारू पिऊन गाडी चालवत होता आणि त्याच दारूच्या नशेमध्ये त्यांनी 2 जणांना उडवले. पण आमदार मोहिते पाटील म्हणतात माझा पुतण्या दारू पित नाही, त्याच्याकडून हा